संजय शिरसाटांचा पैशांचा व्हिडिओ समोर आल्याचा मोठा दावा संजय राऊत यांनी केलाय। तर पैशांच्या बंडलांनी भरलेल्या बॅगचा व्हिडिओ सुद्धा आहे असा सुद्धा दावा राऊत करतात। मंत्री संजय शिरसाटांवर राऊतांनी मोठे आरोप केलेले आहेत आणि शिरसाट पैशांच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत असं सुद्धा राऊतांनी म्हटलंय। सरकारमध्ये आहे म्हणून तुम्हाला कोणी हात लावणार नाही का, हा भ्रम आहे असंही राऊत म्हणतायत। तर गेलेली सत्ता राऊतांना स्वस्थ बसू देत नाही, त्यावर असं उत्तर संजय शिरसाट यांनी दिलंय। ते पैशांची बॅग नाहीये तर त्या बॅगांमध्ये कपडे असल्याचं स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिलंय। हे जे संबंधित मंत्री आहेत ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यांचा एक व्हिडिओ मला आत्ता कोणीतरी पाठवला आणि त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बंडलं दिसत आहेत। त्याच्यामध्ये हे पुरावे जे आहेत हे सर्वत्र जात असतात। तुम्ही या सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणी हात लावणार नाही, हा एक भ्रम असतो आणि हा भ्रम काही काळ टिकतो। योग्य वेळेतच हे सगळे पुरावे कुठेतरी गोळा होत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते, ती सगळ्यांवर होते। तर त्याच्यापासून कोणी वाचत नावं, त्याचा बचाव होत नाही। तुम्हाला मी आत्ताच तुमच्याच एका चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला। व्हिडिओ काय दाखवतोय, माझं घर आहे, जे घर ते तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे, माझं बेडरूम आहे। बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे, बनियनवर बसलेलो आहे। बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे। याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय, कपडे काढलेत, माझ्या बेडवर मी बसलेलो आहे। अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का, त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का? काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा, यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही। एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्यांचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटांनी भरलेले होते म्हणायचे। आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत, त्यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात, असं एकंदरीत यांचं वर्तन आहे। म्हणून हा कॉमन सेन्सचा गोष्ट आहे। माझ्या बेडरूम मध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठंतरी ठेवलेली उभी आहे, ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर आहे। आणि एकूणच राऊतांनी केलेल्या या सगळ्या आरोपांवर संजय शिरसाट यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे। जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओ प्रकरणी चौकशी करायची असेल तर करा असं सुद्धा शिरसाट यांनी म्हटलंय। संजय राऊतांचा नीचपणाचं राजकारण असल्याचं शिरसाट म्हणतात। तर हॉटेलमध्ये तुमचे व्हिडिओ बाहेर काढू का असा सवाल सुद्धा शिरसाट यांनी उपस्थित केलाय। लोकांच्या घरात घुसून व्हिडिओ काढणं हे मूर्खपणाचं लक्षण असल्याचं सुद्धा शिरसाट यांनी म्हटलंय। गुवाहाटीला गेले होते त्यावेळेचे पैसे होते आणि तीच बॅग घरात ठेवलेली पाहायला। अहो, आम्ही गुवाहाटीहून गोव्याला गेलो, गोव्याहून मुंबईला आलो, काय बॅगा घेऊन फिरत होतो? काय मूर्ख आहे तो? गुवाहाटीला काय नोटा छापाचा कारखाना होता का? काही बोलायचं? याच्या पागल माणूस आहे, ज्याचे आता हातपाय बांधून त्याला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं पाहिजे। त्यांचं असं म्हणणं की या पैशाच्या बॅग संदर्भात चौकशी केली पाहिजे, नेमकी ही बॅग कुठून आली, हे पैसे कुठून आले याच्या संदर्भात। आता तो जो व्हिडिओ आहे ना, तिथे काय बेडरूम आहे माझी, ते माझं पहिल्याचं घर आहे। आता मी नवीन घरात राहायला आलो, कधीचा काळातला आहे माहित नाही, कधी काढलाय माहित नाही। याला चौकशी करायचं असेल तर कर। आणि साहजिकच यावर सर्व पक्षीयांच्या प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत। शिरसाटांवर कारवाई होणार का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय। तर आयटीची नोटीस येऊन सुद्धा आयटी मध्ये फिरतायत असं सुद्धा आदित्य ठाकरेंनी टोला लगावत म्हटलेलं आहे। तर कारवाई होणार की क्लीन चिट मिळणार ते पाहूयात असं सुद्धा आदित्य ठाकरे म्हणतात। व्हिडिओमध्ये जे दिसतंय त्याची चौकशी होणार का असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय। तर आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंसह शिरसाटांवर सुद्धा निशाणा पाहायला मिळाला। तर 33 देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची, 50 खोके एकदम ओके, त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल। आज कालच आयटीची नोटीस आली तरी अजून आयटीत फिरतायत, म्हणजे फरक हे ना पडलेला नाहीये। काल कोणाला नोटीस आल्या, कोण दिल्लीत गेलं गुरुपौर्णिमा म्हणून, आणि मग कोण भेटलं कोण नाही भेटलं ह्याची यादी आपल्या सर्वांकडे आहे। पण एवढं निर्लज्जपणे हा कारभार चाललेला आहे। ते स्वतः आता कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्यावर आरोप झालेत, हॉटेल घेण्याचा प्रयत्न, जमीन ढापण्याचा प्रयत्न, हे सगळे आरोप झालेले आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे। प्रश्न हाच आहे की ह्या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का? उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो की ते कारवाई बिलकुल नाही करणार।